आफ्टर लंच नंतर पुन्हा एकदा सर्वांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. खास खास शुभेच्छा दिल्यात. आज हल्दीचा कार्यक्रम असल्यामुळे निकेतन आणि त्याचबरोबर सूर्यकांत मोरे हे संघामध्ये खेळताना दिसत नाहीत, जयदुर्गा टेमगरपाडा या संघामध्ये, आणि त्यांच्याकडून खास खास शुभेच्छा आलेल्या आहेत जयदुर्गा टेमगरपाडा संघाला. तसेच सावंत म्हात्रे यांच्यासाठी नारायण स्मृती भातवड संघाला त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. निकेतन आणि सूर्यकांत मोरे सरांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. बॅक टू द क्रिकेट नाव. राम नाईक पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी. पहिला चेंडू फुलटॉस डाव्या एष्टीवरचा आणि चेंडूला भिरकावून दिलेला आहे. आउट ऑफ द पार्क, स्टँडमध्ये बुक केला षटकार. ऑफ द मार्क षटकारांशी खाते उघड करताना सुभाष गायकवाड. नॉन स्ट्राईक एंडला हरीला आपण पाहतोय. राम नाईकवर पहिल्या चेंडूवर हल्ला चढवला. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर राम नाईक. फार एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, खूप सुंदर चेंडू होता. अप्रतिम चेंडू, वाईट यॉर्कर. फलंदाजाला पूर्णपणे चकबाद येणारा चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय. धावपलकर धावा कायम आहेत 6. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक प्रगती पथावर. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह, धावबादची संधी आणि पहिला गडी धावबाद स्वरूपामध्ये बाद होतोय. श्री चिनार माता पिंपळणे संघाचा हरी. पहिला गडी धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेल्या हरीच्या रूपामध्ये कालीराम येतोय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. पहिला धक्का लागलेला आहे 6 धावांवर चिनार माता पिंपळनेर संघाला. मागच्या टुर्नामेंटमध्ये पराभवाची धूल चारली होती. जयदुर्गा टेमगरपाडा या संघाला शिकस्त दिली होती श्री चिनार माता पिंपळनेर संघाने. आता मात्र पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्ण संधी चालून आलेली आहे जयदुर्गा टेमगरपाडा संघाला. पण हा संघ देखील सहजासहजी लवकर हार न मानणारा संघ आहे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सुभाष 2 धाव पूर्ण करतोय आणि धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 8 धावा धावपलकावर पाहतोय. पुन्हा एकदा तयार होईल राम नाईक. सर्वात अनुभवी खेळाडू आहे, लेजंड क्रिकेटर राम नाईक. नेहमीच आपल्या संघासाठी त्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट मिळवून दिलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, खूप सुंदर चेंडू होता, अप्रतिम चेंडू. फलंदाजाचा काम तमाम. अजून एक गडी गारद होतोय श्री चिनार माता पिंपळनेर संघाचा. अजून एक गडी गारद होतोय. सुभाष ज्याने एक षटकार लगावला होता आणि पुढे सरसावला होता फटका खेळण्यासाठी, मनोज गुलवीने मात्र निशाणा अचूक साधला. स्टंपवर चेंडूची फेक केली आणि पाहतो आपण अजून एक गडी गारद होता ना धावबाद स्वरूपामध्ये. धावपलकर धावा कायम आहेत 8. न्यू बॅटर दिनकर येतोय. दिनकर संघाचा संघनायक आहे, मोठी जबाबदारी त्याच्यावर आहे.
प्रमोदला देखील आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर राजू देखील संघामध्ये खेळताना दिसेल. तो देखील भरोशाचा खेळाडू आहे राम नाईक. ओ चेंडू बॅटची कडा घेऊन चाललाय निष्ठांच्या मागे. एक धाव पूर्ण केली. शॉर्ट फाईन लेगला चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त नाही. आणि अशा प्रकारे पाहतो आपण पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव आहेत धावपलकर 2 गडी बाद 9. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता सुभाष याने. त्यानं असं वाटलं होतं की आता सुरुवात चांगली मिळालेली आहे, पण त्यानंतर पाहतो आपण 2 विकेट आणि चांगली गोलंदाजी राम नाईक याची आपण बघितली पहिल्या षटकामध्ये. 9 धावा देत 2 गडी गारद केलेले आहेत जयदुर्गा टेमगरपाडा या संघाने. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर तयार होईल बंटा. सामना करेल दिनकर. नॉन स्ट्राईक एंडला कालीराम. इथून धावांचा वेग वाढवावा लागेल, धावांची गती वाढवावी लागेल. संत आणि मंद गतीने खेळ करून चालणार नाही. ओ ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता, डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो निर्धाव. खूप चांगला चेंडू होता, अँगल क्रिएट करणारा चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय. धावा काय माहिती धावपलकर 9. बंटा पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो शरीराचा वेध घेणार चेंडू. हा चेंडू पाहतो आपण खूप सुंदर चेंडू होता. लेग बाईटचा इशारा ते पंचांचा. एक अतिरिक्त धाव धावपलकर जोडली जाईल. एका धावेने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 10. 10 धावा धावपलकर जोडले गेलेले आहेत. धावांसाठी खूप स्ट्रगल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक रणनीती गेम प्लॅन आखलेला आहे जयदुर्गा टेमगरपाडा संघाने. त्या अनुषंगाने आता गोलंदाजी केली जात आहे. ऑफ स्टॉम्प सोडून हा फटका खेळला होता, पण क्षेत्ररक्षक तिथे अलर्ट होता, सतर्क होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सीमारेषून फेक केली होती, चेंडूची वेल होती. कालीराम याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची आणि 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 12. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेले आहे श्री चिनार माता पिंपळनेर संघातील फलंदाजांना. याचं कारण म्हणजे अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जात आहे. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर बंटा. छोटासा रनअप. सामना करेल कालीराम. उडवलाय चेंडूला हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक झेपावतोय. जग्गू झेल सोडलेला आहे. हातामध्ये झेल न घेता त्यांनी खांद्यांवर झेल घेतला होता आणि पाहतो आपण खांद्यांवर जाऊन चेंडू आदळला. फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे. संधी चालून आली होती ती दवडली. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. चेंडू बराच काल हवेमध्ये होता आणि चेंडू खांद्यावर जाऊन आदळला होता. पाहतो आपण भरपूर वेगाने 3 धावा पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. 3 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 15. 15 लॉस बाय 2 विकेट. हो चांगला पटका स्लॉग हिट केलेला आहे. चेंडू हवेमध्ये झेल सोडते संदीप. संधी चालून आली होती ती दवडली संदीप याने. 2 धावा पूर्ण करते दिनकर. क्षेत्ररक्षण पाहतो आपण थोडंसं ढिसाल गचाल बघायला मिळते जयदुर्गा टेमगरपाडा संघाकडून आणि त्याचा फायदा उचलताना हे फलंदाज. या 2 धावांबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 17. 17 लॉस बाय 2 विकेट.
रमेश भोईर आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो चांगला फटका. गॅप मधून चेंडूला पाठवला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकाराबरोबर धावसंख्या वाढते. धावपलकर 21. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत. धावपलकर 2 बाद 21. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक दणदणीत चौकार आला आणि पाहतो आपण 21 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. यानंतर जो सामना होईल संघर्ष बंगलापाडा आणि स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली. दोन षटकांच्या अखेरीस धावा आहेत. धावपलकर 21 आणि षटक क्रमांक 3 ला आता प्रारंभ होईल. ललित येतोय. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सामना करेल कालीराम. फुलटॉस चेंडू होता. हाय फुलटॉस चेंडू टाकला आणि चेंडूला फक्त दिशा दिली. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. चेंडू थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पाच धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 26 आणि यानंतरचे चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट चेंडू आहे. पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. नुकसान होणार नाही कारण फ्री हिट मुले जीवनदान कालीरामला मिळालेल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धाव बाद. अजून एक गडी बाद होताना आपण पाहतोय. खेळी संपुष्टात आलेल्या दिनकरेची धावा मात्र धावपलकावर कायम आहेत 28. 3 गडी बाद झालेले आहेत. मच्छिंद्र येतोय खेळपट्टीवर. संघातील एक कम्प्लीट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. ललित तयार होईल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. ओ चांगला फटका. चांगल्या धावा मिळतील पण चेंडू जबरदस्त क्षेत्ररक्षण योगेश द्वारा. काऊ कॉर्नर सीमारेषेवर अफलातून फिल्डिंगचा नजारा आपण बघितला. मच्छिंद्रला 2 धावा मिळतील आणि 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 30. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ललित तयार होते. डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ चांगला फटका. ऑफिस टॉस खेळला होता. क्षेत्ररक्षक जग्गू आहे. चेंडूला उचलणार फेकणार वेल होती फलंदाजाकडे. 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 31. पुन्हा एकदा ललित तयार होताना बॉलिंग मार्कवर. यानंतर बंगलापाडा वर्सेस ताडाली असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. हो खूप सुंदर चेंडू होता. स्विंग अँड मिस. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे.
अप्रतिम चेंडू टाकला होता. सुरेख चेंडूची फेक केली होती गोलंदाज ललित याने. धावा कायम आहे धावपलक 31 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा ऑफस्टॉम सोडून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील खूप सुंदर टाकला होता. आता मात्र वारंवार फलंदाजाला रीड करून चेंडू टाकताना पाहतो आपण ललितला. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धाव मात्र कायम आहे धावपलक 31. पूर्णपणे बांधून ठेवलेले आहे, जखडून ठेवलेले आहे, धावांपासून वंचित ठेवलेले आहे. फलंदाजांना वरचढ होऊ दिलेलं नाही आतापर्यंत. गोलंदाज ललित याने सुरेख गोलंदाजी करतोय. तृतीय षटकामध्ये पुढचा चेंडू. चेंडू पाहतो आपण धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू झालेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती चांगली. या स्वाईट बॉल आहे का? पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. थोडासा लेट निर्णय त्यांनी बघितला, पाहणी केली आणि आमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचवला. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 32. ललितचा हा पुढचा चेंडू. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली गोलंदाजी करतोय डावखुरा गोलंदाज. नॅचरल स्विंग बघायला मिळते आणि अशा प्रकारे षटक देखील समाप्त झालेल्या 3 षटकांच्या अखेरीस. धावा आहेत धावपलकावर 32 3 गड्यांच्या मोबदल्यात. खूप चांगली गोलंदाजी केली तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो ललित याने. अंतिम षटकासाठी जग्गू तयार होईल बॉलिंग मार्कवर. जग्गू संघातील एक कंप्लीट ऑलराऊंडर खेळाडू आहे. हा चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये चांगलं द्वंद्व या 2 खेळाडूंमध्ये बघायला मिळेल. एका बाजूला मच्छिंद्र तर दुसऱ्या बाजूला जग्गूला आपण पाहणार आहोत. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 32 3 गड्यांच्या मोबदल्यात. जग्गू तयार होताना बॉलिंग मार्कवर सामना करेल मच्छिंद्र. मच्छिंद्रने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलेला 3 धावांवर खेळतोय. इनसाइड आउट टॉप फटका खेळला होता. एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू चाललाय. डीप मधून चेंडूला निश्चितच तिथे स्टॉप केला क्षेत्ररक्षकाने. वेल होती मच्छिंद्र याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या आता पुढे जाईल 34. 2 धावा पूर्ण केल्या मच्छिंद्र याने. पुल केलेला आहे चेंडूला. स्क्वेअर लेग सीमारेषेवर क्षेत्ररक्षक पाहतो आपण. गचाल क्षेत्ररक्षण करतोय आणि चेंडू चाललाय अतिशय वेगाने. 4 धावा चौकार. वाढेल धावपलकावर 38. मच्छिंद्र एक संकटमोचक खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा संघाच्या अडचणी निर्माण होत असतात तेव्हा तेव्हा अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम हा खेळाडू नेहमीच करत असतो. श्री चिनार माता पिंपळनेर संघाचा आपण जर विचार केला तर पुन्हा एकदा जग्गू तयार होईल बॉलिंग मार्कवर. राइट आर्म राउंड द विकेट. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. चेंडू झाले लॉंग ऑफ सीमारेषेकडे. गचाल क्षेत्ररक्षण त्याचा फायदा उचलला मच्छिंद्रने. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 40.
एक समाधानकारक धावसंख्या धावपलकावर बघायला मिळते. 40 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. तर मात्र मच्छिंद्र चांगली फलंदाजी करताना 11 धावांचं आतापर्यंत त्यांनी योगदान दिले. एक चौकाराचा समावेश, 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. पुढचा चेंडू ओ केडीके, कडक 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 सिक्सर. बॅटमधून षटकार बरोबर धावसंख्या आता वेगाने पुढे जाईल. 46 धावांना चांगला आकार आलेला आहे. विशेष म्हणजे मच्छिंद्र आपल्या संघासाठी एक मॅरेथॉन इनिंग सादर करताना धावा खूप कमी होत्या, पण मच्छिंद्र मैदानाच्या आतमध्ये जेव्हा इन झाला तेव्हा मात्र त्याने धावांचा वेग वाढवलेला आहे. धावांना चांगली चालना दिलेली आहे. पुन्हा एकदा जग्गू तयार होईल बॉलिंग मार्कवर. मिस टाइम फटका, लिडिंग एज, स्वतः गोलंदाज झेपवते, कॉट अँड बोल्ड आणि फलंदाज बाद होते मच्छिंद्र. मी या अगोदरच उल्लेख केला होता की 2 खेळाडूंमध्ये चांगलं द्वंद्व बघायला मिळेल सर. ते शेवटी बघा या अगोदर षटकार लगावला होता मच्छिंद्र याने, त्यानंतर प्रत्युत्तर दिलं जग्गूने, त्याची विकेट मिळवली. धावा मात्र धावपलकावर स्थिर आहेत. 46 न्यू बॅटर भगवान येतोय खेळपट्टीवर. जग्गू अंतिम षटकातील हा अंतिम चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. हो, पायांमध्ये चेंडू टाकला होता. ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय भगवानद्वारा. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तिसरी धाव घेताना फलंदाज होईल धाव बाद. तर अशा प्रकारे धावा आहेत धावपलकावर 48 आणि 49 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल विजयाचं जयदुर्गा टेमकरपाडा या संघाला. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष बंगलापाडा नाणेफेक करण्यासाठी मी भानुदास काशीनाथ पाटील दापोडे गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, त्यांना विनंती करतो आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत. संघर्ष बंगलापाडा आणि त्यांच्या विरुद्ध संघ स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली. ताडाली संघ कर्णधार बाळाराम चौधरी, आपलं मी टॉस बॉक्समध्ये खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. दिलीप, तुझं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. कॉईनची माहिती, स्पेशल गोल्डन कॉईन. मी या स्पर्धेसाठी हेड अँड टेल एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे. हेड असा कॉल आहे ताडाली संघ कर्णधाराचा, तोच आलेला आहे. लेमन पाहतो आपण, टेट एनर्जी टॅबलेट दिल्या जात आहेत भानुदास काशीनाथ पाटील दापोडे यांच्याच माध्यमातून
ह्या टॅबलेट आम्हाला स्पॉन्सर झालेले त्यांचं विशेष आभार. नाणेफेक जिंकले ताडाली संघ कर्णधाराने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. संघर्ष बंगला पाडाला. तर आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत योग पायकर. धन्यवाद. धन्यवाद जयवंत पाटील सर. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं करीत आहोत. मनस्वी हार्दिक स्वागत. दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू सरळ बॅटने चांगला फटका खेळला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लाजबाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु अखेरकार चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाल्या.
चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चौकार इथे मिळाला. धावफलक आपण पाहतोय चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 13 या अंकावरती पाहायला मिळतोय. तर सुभाषचं स्वागत केलं चौकाराने. फलंदाज मनोज गुळवी याने. फटकापद आपण पाहिलं तर सुंदर सजवला गेला. गॅप देखील मिळाली आणि खऱ्या अर्थाने या फटक्यांची गरज देखील आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू मिड विकेटला खेळला गेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत यावेळेस आपण पाहतोय. पुन्हा एकदा 2 धाबेचा कॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती फलंदाजाने 2 धाबा पूर्ण केल्या. या आधीच्या चेंडूचा आपण विचार केला ताकदीचा उपयोग करण्यात आला, परंतु या चेंडूवरती बुद्धीचा वापर करण्यात आला. 2 धाबा इथे मिळाला. धावफलक पुन्हा एकदा 2 धाबेच्या मदतीने पुढे सरकणार धावफलक पाहायला मिळत आहे 15 या अंकावरती. दूरवरचा चेंडू त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपर. चेंडू वाऱ्याच्या वेगाने सरसावतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मनोज गुळवीचा क्लास पाहायला मिळाला. ठोकलाय खणागाठी उत्तुंग दर्जाचा षटकार. बघा खेळाडू कक्षामध्ये नारायण स्मृती भादवड संघाची बॅट हरवलेली आहे. सो आपण कोणाला मिळाली असेल तर आपण आणून द्यायची आहे. खेळाडू कक्षामध्ये बॅट ठेवण्यात आली होती. कोणाला मिळाली असेल तर आणून द्यायची आहे. याही वेळेला समोर खेळलेत. पुन्हा चांगलं कनेक्शन आहे. चेंडू एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. आमच्या VIP डाईटला सलामी देणारा उत्तुंग षटकार. यावेळेस आपण पाहतो षटकाराच्या मदतीने धावफलक 31 या अंकावरती आहे. षटक क्रमांक 2 सुभाषचं थोडंसं महागडं पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत आपण विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती त्याने चौकार काढला, त्यानंतर 2 धाबा खर्च केल्या, पुन्हा षटकार आला, त्यानंतर चौकार आला आणि पुन्हा षटकार आला. अशा प्रकारे एकूण सुभाषने एकूण 22 धाबा आतापर्यंत खर्च केला. अजून 1 चेंडूंचा खेळ हा बाकी देखील आहे. म्हणजेच काय तर थोडंसं मागडं षटक पाहायला मिळतोय. परंतु मनोज गुळवे आपला नॅचरल खेळ खेळत आहे. ज्या पद्धतीने नेहमीच तो खेळ साकारत असतो त्या पद्धतीचा खेळ. मॅच बॉल आलेला आहे पंच. चला मॅचकडे आपण वळूया. पुन्हा एकदा स्लॉटमध्ये याही वेळेला मिड विकेटला पाठवलं जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पुन्हा त्यांना प्रेक्षक बनावं लागणार. चेंडू सीमा पार ठोकलाय
षटकार. धन्यवाद डिझेमॅन. तर अशा प्रकारे आपण पाहतोय धावफलक षटकाराच्या मदतीने 37 अंकावरती आहे. तर षटक क्रमांक 2 हे देखील आता संपलेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये सुभाषला आपण गोलंदाजी करताना पाहिलं ना, अक्षरशः त्याच्यावरती तुटून पडला होता फलंदाज. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. 35 या आकड्यावरती मनोज गुळवी खेळत आहेत. तर बंटा मात्र शांत क्रिकेट खेळतोय, त्याला चांगली साथ देत आहे. 10 चेंडूमध्ये 35 धावा मनोज गुळवीच्या बॅटमधनं आपण पाहिलेल्या आहेत. 12 मध्ये अजूनही 12 चेंडूंची गरज आहे. मच्छिंद्र आहे गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला बंटाच्या बॅटमधनं फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. खेळ संपन्न झाली तर मात्र बंटाला जागा सोडावी लागणार. धक्का लागतोय पहिला टीम जयदुर्गा टीम गरपाडा संघाला. आपण पाहतोय 37 अंकावरती पहिलं विकेट गमावलेलं आहे टीम जयदुर्गा टेमगरपाडा या संघानं. बंटाची विकेट पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश आलेला आहे. योगेश आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू सुरेख आहे. यावेळेस आपण पाहतो वाईट यॉर्करचा प्रयत्न झाला. अगदी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न योगेशने जरूर केलं. यावेळेस चेंडू डॉट पाहायला मिळाला. दोन बंधूंची जोडी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण मोठे बंधूंना पाहतोय. स्ट्राईकला आपण छोटे बंधूंना पाहतोय. मात्र बडे मियाँ तो बहुत बढ़िया काम कर रहे. पुढे सरकून पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र आपण पाहतोय संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि ह्याच गोष्टीची गरज आहे. कारण जेवढे तुम्ही डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळवणार तेवढाच दबाव हा समोरच्या संघावरती होणार. हे ठाऊक आहे गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. मच्छिंद्रने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट मिळवली तर 2 चेंडू हे डॉट स्वरूपाचे पाहायला मिळाले. योगेश थोडासा दडपणामध्ये आहे. त्याला दडपणातनं आता बाहेर यावं लागणार. बॅकफुटला जाऊन यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेच क्षेत्ररक्षण करण्याकरता. इथे संधी आहे योगेशला 2 धाबा पूर्ण करण्याची. 2 धाबा इथे मिळाल्या. आपण पाहतोय धावपळक 2 धाबेच्या मदतीने पुढे सरकताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 39 अंकावरती. 8 चेंडू आणि 10 धावींची गरज आहे. योगेश पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे. स्लॉट मध्ये आहे. समोर खेळलाय. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन चांगलं. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेशचा क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ठोकलाय त्याने षटकार.
न्यू बॅटर मैदानाच्या जग्गू आलेला आहे. एका धावेची अवघ्या गरज आहे. फुलटॉस बॉल चेंडूला वळवलंय ऑन साईडला. फटका दमदार आहे. चेंडू एका टप्प्याने सरसावतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकाराने मॅच होते फिनिश. तर अशा प्रकारे आपण पाहतोय सामना इथे संपलेला आहे आणि सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे टीम जयदुर्गा टेमघरपाडा या संघाने. अभिनंदन टीम जयदुर्गा टेमघरपाडा आणि हार्ड लक टीम चिनार माता पिंपळनेर. आपण मॅन ऑफ द मॅचकडे वळणार आहोत. नो डाऊट ज्याने दुसऱ्या डावामध्ये फार सुंदर खेळ साकारला आपल्या बॅटमनना, ज्याने 36 धावांची मोठी पारी खेळली, नॉट आउट पारी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली, असा मनोज गुलवी ठरतोय या सामन्यातला सामनावीर.